पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे निश्चित झालंय। 25 किंवा 26 डिसेंबरला एकत्र येण्याची घोषणा केली जाणार आहे। तर काल रात्री पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे। दरम्यान प्रशांत जगतापांचा राजीनामा अद्याप तरी पक्षाने स्वीकारलेला नाहीये। त्यांना खासदार सुप्रिया सुळेंनी तातडीने मुंबईला बोलावलेलं आहे। त्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्यात काय बोलणं होतं, त्या बोलण्यानंतर प्रशांत जगताप समाधानी होतात का, ते आपला राजीनामा मागे घेतात का मग ते राजीनामा देण्यावर ठाम राहतात, या सगळ्यावर आगामी समीकरण हे अवलंबून असणार। दरम्यान या सगळ्याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी काय अधिक माहिती दिली आपण बघूयात। काल बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय, तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काय चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला आज पाहिजे। होणार नाही। अध्यक्ष, चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळे? याबाबत काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे, किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही तुतारी। मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय। ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागृहामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू, कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते, सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे। त्यावेळेस प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील। अरे, आणि आता तर वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, दोन मुद्दे आहेत। एक तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, समीकरणं कशी बदलतील, आणि दुसरा मुद्दा, एकत्र आल्यानंतर प्रशांत जगताप जर बाहेर पडले तर त्याचा काय परिणाम होईल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। अनेक दिवसांपासून यासाठी वेगवेगळ्या बैठका झालेल्या होत्या। आत्ताही दोन्ही राष्ट्रवादीतल्या पुणे शहरातल्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालंय। यासाठी काँग्रेस सोबत देखील त्यांची बोलणी सुरू आहेत। इतकंच नाही तर ठाकरेंची देखील मदत घेतली जाणार आहे। एकूण काय तर मविया सोबत अजित पवार या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात आणि जी निवडणूक आहे ती चुरशीची होईल एवढं मात्र नक्की होणार आहे। सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या घडामोडी जेव्हा घडतील तेव्हा प्रशांत जगताप जे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत ते राजीनामा देणार आहेत आणि जी सूत्रांकडून माहिती मिळते ती अशी आहे की ते आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, अशा पद्धतीची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे। मात्र तुर्तास त्यांना सुप्रिया सुळेंनी मुंबईला बोलावून घेतलंय। त्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि त्यांच्या राजीनाम्याबद्दलची जी चर्चा आहे त्यावर त्या बैठकीमध्ये निर्णय होईल। त्यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी तो अद्याप पक्षश्रेष्ठींकडून स्वीकारला गेलेला नाही। एकीकडे भाजप जोरदार तयारी करते, ज्यामध्ये 125 पेक्षा जास्त जागा कशा जिंकून आणता येतील यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असताना अजित पवार मात्र मविया सोबत जाऊन आपल्याला कशा जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पाडून घेता येतील, अर्थात जागा वाटपात आणि त्यानंतर निकालामध्ये सुद्धा कसा आपला जास्त काउंट राहील, याच्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत। गेले 4 दिवस अजित पवार हे पुण्यात तळ ठोकून आहेत। पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये ते दिवसभर असतात, कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतात, भेटतात, शहराध्यक्षांसोबत चर्चा करतात आणि या सगळ्या संबंधातली जी रणनीती आहे ती अजित पवार पुण्यातल्या बारामती गेस्ट हाऊस मधून सगळ्या ठरवताना बघायला मिळतात। आज देखील अजित पवार हे पूर्ण वेळ पुण्यात आहेत आणि भेटीगाठी सुरू आहेत। काल रात्री 2 राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांची बैठक झालेली होती आणि आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीतल्या या सगळ्या नेत्यांच्या बैठका जेव्हा सुरू आहेत तेव्हा या बैठकीतला तपशील अजित पवारांना कळवला जाणार आहे। ही देखील माहिती मिळते की दोन्ही राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांची जी बैठक आहे ती देखील झाली आहे। त्यांचं फोनवरून बोलणं देखील झालेलं आहे आणि काल काँग्रेसचे सतेज बंटी पाटील यांचं देखील अजित पवारांसोबत फोनवरून बोलणं झालंय। जवळपास अजित पवार त्यासोबतच शरद पवार। खरंच ज्ञानेश्वर, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे हे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असं नसून जे समीकरण आत्ता दिसतंय महाविकास आघाडी सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी येऊन पुणे निवडणूक लढवणार असं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।